जातीचं राजकारण हा आपल्यासाठी काही नवीन विषय नाहीये, पण तुम्हाला माहिती का की कलावंतांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कलावंताने जात सांगितली की त्याच्या कलेला मार बसतो. पण यावेळेस विषय असा झालाय की जात सांगितली म्हणून नाही, तर ती लपवली गेली म्हणून एक उत्तम कलाकृती असलेल्या एका सिनेमाला याचा फटका बसतोय. मी बोलतोय सध्या चर्चेत असलेल्या श्रद्धा कपूरच्या इठा या सिनेमाबद्दल. नुकताच या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आणि संपूर्ण सोशल मीडियावर सिनेमाची वाहवाही होऊ लागली. पण तो एक भाग, खरं तर या सिनेमाला रिलीजच्या 2 महिने आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सिनेमा अडचणीत सापडला आहे आणि त्या अडचणी सुद्धा गंभीर स्वरूपाच्या आहेत. एक मोठा मॉन्स्टर सिनेमाला बॉक्स ऑफिसवर गिळायला येतोय. शिवाय सिनेमाच्या नावावर आणि सिनेमाच्या आशयावर आणि बॉक्स ऑफिसवर अनेक जण टीका आणि चिंता दोन्ही व्यक्त करत आहेत. दुसरीकडे या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या छावा सिनेमात झालेली एक मोठी चूक मात्र इठामध्ये सुधारली. ती चूक नेमकी कोणती आहे? इठा सिनेमाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? सिनेमावर कोणकोणते आक्षेप घेतले जात आहेत आणि सिनेमाला बॉक्स ऑफिसवर गिळायला येणारा तो मॉन्स्टर नक्की कोण आहे? हे सगळं पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सर्वात मोठा वाद सुरू झाला आहे तो या सिनेमात विठाबाईंचे तमासगीर वडील म्हणजेच भाऊ मांग नारायणगावकर यांच्या मांग या जातीचा आणि नारायणगाव या गावाचा उल्लेखच काढून टाकलेला दिसतोय यावर. टीजर मधल्या 2 सीन्समध्ये भाऊ गावकर तमाशा मंडळ असा बोर्ड दाखवण्यात आलाय. आता यावर आक्षेप घेत अनेक युजर्सनी सोशल मीडियावर या बाबतीत वेगवेगळे मुद्दे मांडलेत. जातीचा आणि गावाचा उल्लेख यावेळी का टाळला आहे हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात अनेकदा कलाकार त्यांची जात लपवून ठेवतात, कारण असं म्हटलं जातं की कलावंतांनी जात सांगितली की त्याच्या कलेला मार बसतो. हा एक भाग होता, पण लोककलेच्या परंपरेत असं नव्हतं. नेहमीच एक वेगळं चित्र बघायला मिळालं. विशेषतः तमाशामध्ये तर कलाकाराची जात आणि गाव सांगितल्याशिवाय टाळ्या शिट्ट्या मिळत नव्हत्या, असा इतिहास आहे. भाऊ मांग नारायणगावकर, विठाबाई मांग नारायणगावकर, दत्ताबा साळी शिरोलीकर, रंगनाथ बंडू लव्हार शिंगवेकर, भाऊ गोंधळी टाकळीकर अशी अनेक तमाशा पार्टींची उदाहरणं या परंपरेत स्पष्ट दिसून येतात. विठाबाई तर स्वतः जाणीवपूर्वक त्यांचं नाव विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर असं लावायच्या असं सांगितलं जातं. अशा वेळी इठाच्या मेकर्सनी क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली इतका सावध पवित्रा का बाळगला आहे हे स्पष्ट होत नाहीये. सिनेमा म्हणून तुम्ही सेफ खेळताय हे ठीक आहे, पण आहे त्या गोष्टी दाखवायला कसली भीती आहे? अशाने सिनेमाची अस्सलता निघून जाते आणि प्रेक्षक तुमच्या कलाकृतीशी कनेक्ट होत नाहीत. मग अर्थात यामध्ये मेकर्सची सुद्धा त्यांची काही गणितं लावलीच असणार आहेत. आता प्रश्न हा आहे की सिनेमात हे बदल केले जातील की मेकर्स जसं आहे तसंच ठेवतील? हे सिनेमा आल्यावरच कळेल. पण अजून एक वाद सुरू आहे, तो प्रत्यक्ष इठा या नावावरूनच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने या नावावर आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कलाकाराच्या जीवनावर आधारित सिनेमाला थेट इठा असं का म्हटलं जातंय? सिनेमाचं नाव विठाबाई किंवा विठा असं नाव असायला हवं, जेणेकरून त्यांच्या नावाचा योग्य तो सन्मान होईल. या मागणीचं अधिकृत पत्रही समोर आलंय, ज्यात स्पष्ट सांगण्यात आलंय की चित्रपटाचं नाव बदलून ते योग्य आणि सन्मानजनक ठेवावं. पण दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळं चित्र दिसते. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या आक्षेपावर प्रश्न उपस्थित केलेत. काहींचं म्हणणं आहे की ग्रामीण भागात नावं अशाच पद्धतीने बदलून उच्चारली जातात आणि इठा हे नाव त्या बोलीभाषेचाच एक भाग आहे. काही लोकांचं मत असं आहे की या नावात अनादर नाहीये, उलट विठाबाईंचा मातीशी असलेला संबंध आणि त्या काळची लोकभाषा यातून दाखवली जाते. आता मेकर्स या सिनेमाचं नाव बदलतात की आहे तेच राहू देतात हे बघण्यासारखं असेल. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो तसं की सिनेमाला बॉक्स ऑफिसवर गिळायला एक मॉन्स्टर येतोय. तो मॉन्स्टर म्हणजे यशचा टॉक्सिक हा सिनेमा. आता या टॉक्सिकची पण गंमत अशी आहे की धुरंधर 2 सोबत हा सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार होता. तिथून यशने पळ काढला आणि 4 जून ही तारीख घोषित केली. तिथूनही रिलीज डेट हलवत आता यशने 26 ऑगस्ट ही रिलीज डेट घोषित केली आहे आणि इठा येते 28 ऑगस्टला. या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर एकमेकांचा सामना करावा लागणार आहे. KGF 2 नंतर 4 वर्षांनी यश येतोय आणि या सिनेमात दमदार ॲक्शन असल्यामुळे प्रेक्षक टॉक्सिकला डोक्यावर घेतील यात वादच नाहीये. पण प्रॉब्लेम स्क्रीन्स बाबतीत असणार आहे. कोणाला किती स्क्रीन्स मिळतील यावर दोन्ही सिनेमांची दिशा ठरेल. त्यापूर्वी मॅड डॉग फिल्म्स हा क्लॅश अवॉइड करून रिलीज डेट पुढे ढकलतात का हेही बघावं लागणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे सुद्धा म्हणालो होतो की इठा सिनेमा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एक चूक सुधारली आहे. ती चूक म्हणजे सिनेमाचं म्युझिक. छावा सिनेमात अनेकांनी AR रहमान यांनी दिलेल्या म्युझिकवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. त्याला कारणही तसंच होतं, कारण रहमानने मराठी बाज न कॅप्चर करता अगदी सुमार असं म्युझिक छावा सिनेमात दिलं होतं. त्यावेळी सोशल मीडियावर अगदी प्रत्येकाला हेच वाटत होतं की या सिनेमात अजय अतुल हवे होते. छावा दुर्दैवी ठरला, पण लक्ष्मण उतेकरांनी त्यांची ही चूक इठामध्ये सुधारली. हो, इठाचं म्युझिक अजय अतुल यांनी केलंय
आता सिनेमात लावणी किंवा तमाशा असेल तेव्हा अजय अतुल काय जाळपोळ करतात हे आपण नटरंग आणि चंद्रमुखीमध्ये अनुभवलंय. त्यामुळे इठा गाजेल तो अजय अतुलच्या भव्य आणि दमदार संगीतानेच, यात वाद नाहीये. पण ह्यातही एक ट्विस्ट आहे. नटरंग आणि चंद्रमुखी दोन्ही मराठी सिनेमे होते, लावण्या आणि तमाशे दोन्ही मराठी होते, त्यामुळे ते चालले. यावेळी इठा हा हिंदी सिनेमा आहे. अस्सल मराठी बाज असणाऱ्या परंपरेतली गाणी हिंदीतून ऐकावी लागली तर कसं होणार आहे? प्रेक्षकांना ते आवडेल का? की मेकर्स गाणी मराठीतूनच ठेवतील? की अजय अतुल यावेळी काहीतरी वेगळं करून सगळ्यांना सरप्राईज करतील? हे तर आता येत्या काळातच जेव्हा गाणी रिलीज होतील तेव्हाच कळेल. पण एक मात्र नक्की आहे की इठाच्या घुंगरांचा आवाज यावेळी अख्ख्या भारतात घुमणार आहे. तो सिनेमाच्या दर्जामुळे सुद्धा आणि कॉन्ट्रोवर्सीजमुळे सुद्धा. तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.